नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं छान असं चिकन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला ही अर्धा चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरची हे सगळं मिळून अर्धा चमचा ही मी कुटून घेतलेला आहे। अर्धा चमचा जिरे धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा तिखटवाली मिरची पावडर आहे। आता हे सगळं आपल्याला पहिलं मिक्स करून घ्यायचे, असं हाताने दाबून दाबून चोळून मिक्स करायचं, जेणेकरून हा मसाला सगळीकडे लागला पाहिजे। मसाला बघा सगळीकडे लावून घेतलेला आहे, चांगला लागला पाहिजे आणि हे आपल्याला एक अर्धा तास किंवा 1 तास असंच बाहेर ठेवायचे। अर्धा तासपेक्षा जास्त वेळ झालेला आहे, तुम्ही 1 तास पण ठेवू शकता। ह्याला कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकायचं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन टाकायचे। गॅस जरा बारीक करायचा पहिला आणि ह्याला मीडियम गॅसवर एकसारखं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हलवून हलवून भाजायचं बघा, हे सगळ्या बाजूने चिकन आपलं भाजलं गेलं पाहिजे। अशा पद्धतीत बघा चिकन भाजून घ्यायचं, एकदम मीडियम गॅसवर असं थोडं थोडं ठेवायचं आणि हलवत राहायचं, थोडं थोडं ठेवायचं। एक 20 मिनिटं लागते ती असं भाजून घ्यायचं चांगलं। असं भाजलं की नाही की मग 1 नंबर चव येते। आता हे मी काढून घेते बघा, अशा पद्धतीत बघा झालेलं आहे, भाजलं गेलेलं आहे चिकन। बघा मी काढून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत बघा भाजलं गेलं पाहिजे सगळीकडून। म्हणून एकदम बारीक गॅसवर जरी तुम्ही हलवून हलवून भाजलं, थोड्या वेळानं हलवायचं, नाही तर मीडियम गॅसवर जरी हलवून हलवून घेतलं तर भाजून घ्यायचं। अशा पद्धतीत आपण ह्याच कढईमध्ये भाजणार आहे ज्यात आपण चिकन भाजून घेतलं होतं, तर त्याच्यामध्येच आपण तेल टाकणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल टाका, मी 1 चमचा टाकलेला आहे अजून। आणि हे पहिलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 2 तेजपत्ते, तुम्ही ह्याच्यामध्ये खडा मसाला पण टाकू शकता, जसं की 1 गरम विलायची आणि 2 आपल्या साधा विलायची, दालचिनी, लवंग, असं पण एक वस्तू टाकू शकता ह्याच्यामध्ये। मी कसा घरचा मसाला बनवलेले आहेत त्याच्या पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण ह्या कांदा बघा, 2 कांदे एकदम बारीक चॉपरमध्ये कापलेले आहेत ते। तुम्हाला जर कुणाला हा चॉपर घ्यायचा असेल ना, तर ह्याची लिंक ह्याच्या खाली देते मी। आता हा पहिला कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा एकसारखं मीडियम गॅसवर। कांदा बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण 1 चमचा आहे बघा मोठ्या आकाराचा, आलं, लसूण, हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे, एकदम बारीक पेस्ट केलेली टाकली तरी चालेल। ह्याच्यामध्ये 1 गड्डी लसूण आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं, ह्यातला अर्धा चमचा आपण चिकनला मसाला लावला होता। तर हे पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलंय बघा, 1 मिनिटभर परतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची, मिक्स करायची, कारण आपण चिकनला लावल्यामुळे ह्याच्यावर थोडीशीच हळद टाकायची, जास्त टाकायची नाही। आणि 2 टमाटे घेतलेले आहेत, ही देशी टमाटे आहेत, ती मीडियम आकाराची 2 घेतली आहेत बघा। ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा दही टाकू शकता आणि 1 टमाटे टाकू शकता। आता हे परतून घेऊया, परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा धने पावडर टाकायचे आणि 1 चमचा मिरची पावडर टाकायचे, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। पहिला आपण अर्धा चमचा सगळं पहिलं टाकलेलं आहे आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकायचे आपल्याला। ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे, ह्याची पण लिंक मी रेसिपी खाली देते। आता हे सगळं आपण पहिलं परतून घेऊया। ह्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकायचे, पहिलं पण मीठ टाकलेलं आहे, विसरू नका, चिकनला लावलं होतं, अर्धा चमचा टाकलेलं आहे। आता हे बारीक गॅसवर थोडंसं मी परतून घेते, बारीक गॅसवर बघा 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं। असं तेल सुटस्तोवर मसाल्याला परतून घ्यायचं आणि गॅस अजून पण बारीक आहे। आता जे आपण चिकन परतून घेतलं होतं ना तेलामध्ये, ते टाकायचं आणि पहिलं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यात थोडंसं मी पाणी टाकणार आहे नंतर। ह्या मसाल्यामध्ये पहिलं आपण परतून घेऊया 1 मिनिटभर। मसाल्यामध्ये बघा परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल, जर तुम्हाला असंच पाहिजे असेल ना तर बारीक गॅसवर शिजून द्यायचं, कारण पाणी पुष्कळ सुटतं ह्याला, ह्याच्यावर फक्त झाकण ठेवायचं। पण मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे, जेणेकरून आपण ह्या वाडग्यामध्ये ठेवलं होतं चिकन, तर मसाला सगळा लागलेला याला। हलवूया। आता हे एवढं तर पाणी आहे, पण अजून पाणी सुटणार आहे ह्याला, कारण गॅस एकदम बारीकच आहे। हलवताना मी मसाल्यामध्ये बारीकच गॅस केलेला होता। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवर ह्याला आता शिजून देऊया। बारीक गॅसवर बघा 15 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं बघा, मस्त असं झालेलं आहे, पाणी सुटलेलं आहे, त्यात आपण पाणी पण टाकलं होतं आणि एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे आणि चवीला तर एकदम मस्त लागतं ना, तुम्ही करून बघा। आता आपण ह्याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकूया, मस्त अशी चव येते, एकदम वेगळं काहीतरी तुम्हाला अशी मी रेसिपी आज दाखवलेली आहे, तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।